नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, पोलिसांच्या हाती लागलेली असतात आता चक्क एक डेड बॉडी. तर दुसरीकडे कमळीला वाटत असतं की तिच्या आईचा झाला आता मृत्यू. तर दुसरीकडे कामिनीने गुंडांना पैसे देऊन संपवण्यासाठी सांगितलेलं असतं कमळीला. तर ऋषी वाचू शकतो का कमळीला गुंडाच्या तावडीतून? चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपला ऋषी आता कमळीच्या मदतीला म्हणून गावात गेला, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आपल्या ऋषीची आणि कमळीची भेट पण झालेली असते. त्यावेळेस मात्र कमळीची जी अवस्था झालेली असते ते पाहून ऋषीला एवढं वाईट वाटतं की काय सांगायलाच नको. ऋषी म्हणतो की कमळी, तू काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. तर हे सगळं ऐकून मात्र आपल्या कमळीच्या जीवात जीव येतो आणि त्याच्यामुळे कमळीला देखील वाटतं की माझ्यासोबत कोणी ना कोणी इथे उभं आहे. तर एकीकडे मित्रांनो, त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की रोहितने किती मोठा मूर्खपणा केलाय तुम्हाला माहितीच आहे. की त्याला असं वाटत असतं की आता ऋषी ह्या घराच्या बाहेर कायमचा पडला, त्याच्यानंतर मात्र हे सगळं घर, प्रॉपर्टी, कंपनी ही सगळं माझ्या हातामध्ये येणार आहे आता. आणि त्याच्यानंतर रोहितच्या डोक्यात जो प्लॅन असतो तो एक्झिक्यूट करायचं ठरवतं. तर दुसरीकडे मात्र अनिकाला आता परत टेन्शन आलेलं असतं की ऋषी कुठे गेला. त्याच्यामुळे अनिका चक्क आता नयनताराच्या घरामध्ये जाते आणि तिथे खूप मोठा राडा करायचं ठरवते. म्हणजेच राडा एवढा मोठा करते की काय सांगायलाच नको. आणि हा सगळा राडा पाहून मात्र नयनतारा काहीच बोलत नाही, कारण की नयनताराने एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं. तिला वाटत असतं की मी कुठे चुकली नेमकी, त्याच्यामुळे ऋषी माझी साथ सोडून निघून गेला. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की रोहित अनिकाला सांगतो की ऋषी त्या कमळीकडे गेलाय, तिच्या गावाला गेलाय, त्याच्यामुळे तुला जायचं असेल तर तिकडे जा, परत ह्या घरामध्ये पाऊल ठेवू नको. त्याच्यामुळे आता अनिका एवढी चिडलेली असते की अनिका चक्क आता घरी जाते आणि कामिनीला म्हणते की आता मी काही जरी झालं ना तरी त्या कमळीला मी मारून टाकते, कारण की माझा रिश त्या गावच्या कमळीकडे परत त्या गावाला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता कामिनीला माहीत असतं की अनिका जर त्या गावामध्ये गेली तर परत काही ना काही कुटाणा करून टाकेल, त्याच्यामुळे तिला तिकडे लावायची गरज नाही. त्याच्यामुळे कामिनी तिच्या गुंडांना कॉल करून सांगते आणि म्हणते की त्या कमळीचा काटा काढा लवकरात लवकर, काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर खबर आली पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येतो, कारण की एकीकडे आपल्या राजनची अवस्था पण खूप गंभीर असते. तुम्ही पाहिलंच असेल की राजनला देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, पण राजन त्या गावामध्ये आहे याबाबत मात्र आपल्या अन्नपूर्णा आजींना अजून खबर नसते. त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी खूप विचार करत असतात की तिचा राजन कुठे गेला असेल, काय झालं असेल त्याच्यासोबत. म्हणजेच बिचारी खूप टेन्शनमध्ये असते. पण कामिनी आता खूप आनंदी झालेली असते, कारण की कामिनीला वाटतं की त्या कमळीच्या आईचा तर मृत्यू 100% झालेलाच आहे. दुसरीकडे मात्र अनिका म्हणते की लवकरात लवकर ती कमळी जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. दुसरीकडे मात्र सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट असा येतो की राजन पण त्याच गावामध्ये असतो ज्या गावामध्ये कमळीच्या आईसोबत असं सगळं काही झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र पोलीस आता कमळीच्या आईचा शोध घेत असतात, पण अजूनपर्यंत कमळीची आई सापडलेली नसते. त्याच्यामुळे सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असतात. पण मित्रांनो, फायनली आता कहाणीत मोठा बदल होणार आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ते कामिनीने जे काही गुंड पाठवलेले आहेत ना, जे काही आपल्या कमळीला मारण्यासाठी, ते गुंड चक्क आता कमळीला मारायला जाणार आहेत. पण त्यावेळेस मात्र ऋषी कमळीच्या सोबत असल्यामुळे ऋषी त्या गुंडांना चांगलाच चोप देणार आहे, कारण की पुढे तुम्हाला समजेल की ऋषी आता कमळीच्या समोर पुढं राहून उभा आपल्या कमळीला प्रत्येक संकटातून बाहेर काढायचं ठरवतो. पण आता कहाणीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट तर असा आहे की आपल्या गौरीचं म्हणजेच कमळीच्या आईचा मृत्यू झाला का, ती जिवंत आहे, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तर मी तो तुम्हाला पुढे सांगतोच. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपला राजन आता सिद्धूवरती आलेला असतो आणि राजन म्हणत असतो की मी कोणत्या गावामध्ये आहे आणि माझ्यासोबत नेमकं काय झालं होतं. तर त्यावेळेस मात्र तिथले स्थानिक लोक, डॉक्टर सगळे काही राजनला सांगत असतात की तुमचा अपघात झाला होता, त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आता शुद्धीवरती आलेला आहेत, खूप वेळ होऊन गेला. तर राजन आता लवकरात लवकर मोबाईल घेतो आणि आईला कॉल करून सांगायचं ठरवतो. आणि राजन आता पुढे अन्नपूर्णा आजींना कॉल करून सांगतो की म्हणतो की आई मी ठीक आहे, मी ह्याच गावामध्ये आहे, माझा थोडासा अपघात छोटासा झाला होता. तर हे सगळं आता अन्नपूर्णा आजींना कळाल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजी पण खूप टेन्शनमध्ये जातात आणि म्हणतात की नेमकं चाललंय काय माझ्या कुटुंबासोबत तेच तिला कळत नसतं. एकीकडे मात्र कमळीच्या आईसोबत काय झालं याची खबर ना अन्नपूर्णा आजींना असते ना आपल्या राजनला असते. पण दुसरीकडे ऋषीला मात्र हे सगळं समजलेलं असतं. तर आता नयनतारा ठरवते की काही जरी झालं तरी माझ्या ऋषीला मी असा वाऱ्यावरती सोडू शकत नाही, त्याच्यामुळे मी तिथे जाईन आणि त्याला तिथून घेऊन 100% रिटर्न येईल, म्हणजे येईलच. तर पुढे आता नयनतारा तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की चक्क आता म्हणते की आता मी चालली ऋषीकडे, ऋषीला मी तिथून घेऊन येणार म्हणजे येणारच. तर नयनतारा आता जिद्दलाच पेटलेली असते. तर दुसरीकडे मात्र कामिनीला असं वाटतं की आता कमळीचा खेळ संपेल आणि तिला लवकरात लवकर गुड न्यूज तिच्या कानावरती पडेल. तर आता अनिका, कामिनी आणि रागिनी ह्या तिघीजणी देखील विचारत असतात की आम्हाला ती बातमी कधी कळेल जोपर्यंत गौरीचा मृत्यू झाला आहे का नाही. कारण की आता तुम्हाला माहिती आहे की अजूनपर्यंत अन्नपूर्णा आजींना काहीच खबर नसते. तर कामिनीने खूप डोकं लावलेलं असतं आणि याबाबतची रागिनी आणि अनिकाला भनक पण लागून दिलेली नसते की तिने काय मोठा राडा घालून ठेवलाय तिकडे तो. आणि कारण की तिला माहीत असतं की जर ह्या महामूर्ख मुलींना जर माझ्या कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे यांना न सांगण्यातच भलं आहे. तर पुढे राजन मात्र चक्क आता कमळीच्या गावापर्यंत कसा बसा पोहोचतो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मित्रांनो, कमळी आणि ऋषी तर एकत्र असतात तुम्हाला माहितीच आहे, पण त्या गावामध्ये आपल्या तुम्हाला माहितीच आहे की गौरी म्हणजे गायब झालेली असते. याबाबत मात्र सगळीकडे खळबळ उडालेली असते, कारण की त्या गावामधील लोक म्हणत असतात की आमच्या गावामध्ये खूप मोठा अपघात झाला, म्हणजेच एक बाई दरीमध्ये पडली पण तिची बॉडी काही
काहीच सापडलेलं नाही. त्याच्यामुळे राजनला अजूनच जास्त भीती वाटते की नेमकी ती बाई असेल तरी कोण. तर मित्रांनो, पुढे आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येतो की राजनच्या गाडीला आडवी एक बाई येते आणि ती बाई म्हणजे आता नेमकी असेल कोण. आता हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील कमळीच्या आईचा शोध घेत असतात. तर ऋषी आता कमळीला म्हणतो की कमळी, तू काळजी करू नको, जोपर्यंत तुझी आई सापडत नाही ना तोपर्यंत मी तुझ्यासोबत आहेच, त्याच्यामुळे तू काळजी करायचं काहीच कारण नाही, त्याच्यामुळे मी आहे तुझ्यासोबत. तर दुसरीकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पोलिसांना सगळ्यात बेकार खबर कळालेली असते ती म्हणजे मित्रांनो, त्यांना एका नदीमध्ये एक बॉडी सापडलेली असते. पण ती बॉडी नेमकी असेल कोणाची, आहे कोणाची, ह्या सगळा प्रश्न आता सगळ्यात मोठा उभा झालेला असतो. त्याच्यामुळे पोलिसांना त्या बॉडीच्या शेजारी काही वस्तू पण सापडलेल्या असतात. तर ते सगळ्या वस्तू आता पोलिसांनी गोळा केलेल्या असतात आणि ते कमळीला कॉल करतात आणि म्हणतात की आम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट समजली, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये. तर पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला भेटेल की आपली कमळी चक्क आता पोलीस स्टेशनला जायला निघते आणि सोबत ऋषी पण जातो. तर एकीकडे मात्र बंड्या, निंगी सगळेजण बिचारे आपल्या कमळीच्या काळजीमध्ये खूप विचार करत असतात. त्यांना असं वाटत असतं की कमळीसोबत काही चुकीचं नको व्हायला. त्यांना देखील वाटत असतं की सरू काकी लवकरात लवकर शोध व्हायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे बंड्याला हे माहीत असतं ना की राजन काका त्या गावामध्ये आले होते म्हणून अन्नपूर्णा आजींनी सांगितलं होतं. तर ती बातमी आता राजन बाबतची सगळी काही बातमी आता कमळीला आपला बंड्या सांगतो आणि म्हणतो की मला अन्नपूर्णा आजींचा कॉल आला होता. ते बोलले की राजन तुला भेटण्यासाठी आणि सरू काकीला भेटण्यासाठी या गावामध्ये आले होते, पण अजून पण त्यांचा काहीच तपास नाही. म्हणजेच अजून एक मोठी मिसिंग न्यूज असती कमळीला कळाल्याच्या नंतर तिला अजूनच मोठा धक्का बसतो. तर पुढे कमळी आणि ऋषी दोघेजण देखील पोलीस स्टेशनमध्ये जातात. त्यावेळेस मात्र पोलीस त्यांना सांगतात की आम्हाला नदीमध्ये एक बॉडी वाहून आलेली सापडलेली आहे आणि त्यासोबत काही वस्तू पण सापडलेल्या आहेत. पण आता त्या बॉडीचा चेहरा काही दिसत नाही व्यवस्थित, कारण की खूप सारा प्रॉब्लेम असल्यामुळे. पण आता काही जरी झालं तरी कमळी आता रडायला लागते, कारण की कमळीला कळत नाही की आता नेमकं काय करावं. आणि ज्यावेळेस मात्र कमळी, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सरोजच्या गळ्यामध्ये एक काळ्या मण्यांची एक अशी माळ असते, ती माळ मात्र ज्यावेळेस कमळी हातामध्ये घेते त्यावेळेस मात्र कमळीला चक्करच येते आणि कमळीला खात्री होती की ती बॉडी तिच्या आईचीच असणार म्हणून. दुसरीकडे ऋषी मात्र कमळीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तर कमळी पूर्णपणे फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि कमळीला तिच्या आईसोबत घालवलेले सगळे क्षण, सगळे दिवस, सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि कमळी बिचारी आता रडायला लागते जोरदारात. म्हणजेच आता सगळीकडे अशी खबर पसरते की कमळीच्या आईचीच ती बॉडी आहे आणि कमळीच्या आईचा मृत्यू झाला. आणि त्या काही वस्तू पाहिल्याच्या नंतर कमळीला पण पूर्ण खात्री पटते की तिच्या आईचीच ती बॉडी आहे, म्हणजेच तिची आई ह्या जगातून तिला सोडून गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या बातम्या कळाल्याच्या नंतर बिचारा कमळीची जी अवस्था होती ती पाहून खरंच खूप वाईट वाटतं. दुसरीकडे ऋषी देखील कमळीच्या ह्या दुःखात सामील असतो आणि कमळीला म्हणत असतो की कमळी, तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. आपण अजून शोध घेऊया, कारण की ती तुझी आई नसणार आहे, मला पण याची खात्री आहे, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. पण बिचाऱ्या ऋषीची ही तळमळ पाहून मात्र एवढं वाईट वाटतं ना काय सांगू. आणि कमळीसोबत तर आता सगळ्यात मोठं भयानक गोष्ट घडलेली असते आणि हेच मालिकेतील सगळ्यात मोठं वळण आहे. पण मित्रांनो, आता सगळ्यांना प्रश्न हा पडला असेल की कमळीच्या आईचा खरंच मृत्यू झाला का खरंच झाला नाही आहे, नेमकं स्टोरी काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला गुड न्यूज सांगतो की ती बॉडी जी असते ती कमळीच्या आईची नसणार आहे. पण मित्रांनो, आता कमळी त्या गावातील लोकांना सगळ्यांना वाटतं की आपल्या सरोजचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे ती लोकं सगळी दुःखात असतात. आता ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की मृत्यू झाल्याच्या नंतर ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या त्या गोष्टी करताना पाहायला भेटते, पण ती बॉडी आपल्या कमळीच्या आईची नसते. म्हणजेच मित्रांनो, कहाणीत पुढे सगळ्यात मोठा लिप ट्विस्ट पण येणार आहे, तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगतो. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.